पण त्याला काही मिळत नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळवलं, आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? आत्मा जर गमावला तर त्याला काय लाभ? म्हणून आज देवाने जर आम्हाला निमंत्रण केलंय ना, बोलवलंय ना, तर देवाची इच्छा आम्ही ओळखायला. देवाने का निमंत्रण केले आम्हाला? देव कोण आहे ते आम्ही ओळखावं. देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे ते आम्ही ओळखावी. देवाच्या योजना आमच्यासाठी काय आहेत ते आम्ही ओळखावं. पण जगातल्या लोकांना त्याच्यासाठी वेळ नाहीये. कोणी व्यापाराला जाते, कोणी शेतावर जाते, कोणी हे बाण सांगते, कोणी ते बाण सांगते, कोणाला विश्वासच नाहीये. प्रभू म्हटला ते नगर जाळण्यात येईल. आणि त्यानंतर प्रभू म्हटला जा, कोणी बरे वाईट जे लोक कोणी आहेत त्यांना बोलून आणा. चव्हाट्यावर जे रिकाम टेकडे बसलेत आमच्यासारखे त्यांना बोलून आणा. आणि सगळं घर पाहुण्याने भरून गेलं. सर्व घर पाहुण्यानी. पण एक गोष्ट झाली माहितीये तिथं, तो राजा पाहुण्यांना बघायला आला. काय करायला आला? आता पाहुण्यांनी लग्नाच्या मेजवानीला आल्यानंतर लग्नाचे कपडे घातले पाहिजेत ना. आपण लग्नाला कधी साध्या गाऊनवर जाऊ का? घरच्या कपड्यांवर जाऊ का? थोडं नीटनेटके तयार होणच जाऊ का लग्नाला जायचं? आणि बायबल मध्ये दिले सगळे लोक बसले. राजा सगळ्या लोकांना भेटायला आला. जेवण करा, जेवण करा, खा, व्यवस्थित खा, कसे बरे आहेत तुम्ही, असं तसं. पण एक व्यक्ती तिथं होता, त्याच्या अंगावर लग्नाचा पोशाख नव्हता. एक व्यक्ती तिथं होता, त्याच्या अंगावर काय नव्हता? मग राजा म्हटला याच्या अंगावर लग्नाचा पोशाख नाहीये, हा कोण घुसलाय? बघा, लग्नामध्ये जर भिकारी तिथं गेला त्याला पहिले बाहेर. समजा एखादा भिकारी बघा, एकदम घाण कपडे, दुर्गंध कपडे, सगळे फाटलेले, मळकट झालेले, आणि एकदम मस्त जाऊन तो पुढे बसला. लग्नामध्ये नवरा नवरीचं लग्न चालू आहे.